घातली। अयोध्येला हवाई मार्गे जाण्यासाठी आता लखनौवर अवलंबून राहायची गरज संपलेली आहे, कारण तिथे उभा राहिलेला आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत या विमानतळाचं उद्घाटन होत आहे। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। रावणाशी युद्ध जिंकून आणि सीतामाईला सोडवून राम, सीता, लक्ष्मण हे पुष्पक विमानातून अयोध्येला आले। काळ बदलला आणि आधी रस्ते, नंतर रेल्वे याद्वारेच अयोध्येला अनेक तासांचा प्रवास करत येणं शक्य झालं। मात्र आता हजारो वर्षांनी पुन्हा एकदा अयोध्येला विमानानं जाणं शक्य होणार आहे, कारण अयोध्येत उभा राहिलाय महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ। केवळ देशांतर्गतच नाही तर परदेशातूनही थेट अयोध्येत येणं आता सहज साध्य होईल। एलईडी प्रकाश योजना, अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सौर ऊर्जा प्रकल्प, जलशुद्धीकरण केंद्र अशा सुविधांद्वारे या विमानतळाला ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबिटॅट असेसमेंटद्वारे पंचतारांकित दर्जा मिळाला। पाहूया या विमानतळाची आणखी काही वैशिष्ट्ये। राम मंदिराच्या प्रतिमेत साकारली आहे ही वास्तू। महर्षी वाल्मिकी एअरपोर्टच्या उभारणीचा खर्च 1450 कोटी रुपये। एकूण क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर। प्रतिवर्षी प्रवासी हाताळण्याची क्षमता 10 लाख। रामायणातील पात्र प्रसंगांवर आधारित चित्र शिल्पांना विमानतळ संकुलात स्थान। इस एयरपोर्ट को राम मंदिर के तर्ज पर तैयार किया जा रहा है। इसकी जो शिखर और जो डिज़ाइन है वो अयोध्या की महत्व को दिखाती हुई हम लोगों ने रखी है। इसके अंदर हम लोग आर्ट वर्क भी राम जी के चरित्र से संबंधित कर रहे हैं। तो ये इस एयरपोर्ट की और दूसरे एयरपोर्ट से हटके एक खास बात है कि हम लोग इसमें अयोध्या के चित्रण को राम जी के थ्रू दिखा रहे हैं। या विमानतळाचं नाव पहिल्यांदा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ अयोध्याधाम असं होतं। मात्र नुकतंच हे नाव बदलून रामायणाचे रचयिते महर्षी वाल्मिकी यांचं नाव आता देण्यात आलेलं आहे। येत्या 6 जानेवारीपासून इथून नियमित उड्डाणं सुरू होणार आहे। इंडिगो एअरलाइन्सनं दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई इथून थेट अयोध्येसाठीच्या विमान फेऱ्यांची घोषणाही केली। प्रभू राम यांच्या अयोध्या वापसीनंतर रामराज्य अवतरलं होतं असं म्हणतात। अयोध्येत होणाऱ्या विमानतळ, रेल्वे जंक्शन, उत्तम रस्ते अशा विकासाभिमुख गोष्टींमुळे विकासाचंही असंच रामराज्य अवतरेल हीच अपेक्षा आहे। एअरबस A320 या विमानानं इथं यशस्वी लँडिंग केलं होतं आणि यानंतर आता प्रतीक्षा असेल ती 30 तारखेची, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा विमानतळ जनतेसाठी हवाई वाहतुकीसाठी उपलब्ध करून देतील। याद्वारे अयोध्या एका नव्या युगात प्रवेश करेल। कॅमेरा पर्सन अमृतसह प्रसन्न जोशी, अयोध्या, उत्तर प्रदेश।